तर मित्रांनो, तुम्हाला भरपूर लोकांनी सांगितलं असेल की तुमच्या गाडीच्या टायर्समध्ये तुम्ही नायट्रोजन यूज करा, जेणेकरून तुमच्या गाडीचे टायर्स जे ते थंड चालतील आणि टायरची लाईफ वाढेल, मायलेज वाढेल गाडीचं, एक्सेट्रा एक्सेट्रा भरपूर गोष्टी सांगितल्या असतील. सो लेट मी हेल्प यू अंडरस्टँड दिस, की ज्यावेळेस तुम्ही नायट्रोजन यूज करता गाडीमध्ये, तर नॉर्मल एअर आणि नायट्रोजनमुळं काही जास्त इफेक्ट पडत नाही गाडीच्या टायर्सवरती. पण नायट्रोजन हा स्पेसिफिकली रेसिंग कार्स, रेसिंग बाईक्स आणि एरोप्लेन्स आहेत, विमान आहेत आपले जे, त्यांच्यामध्ये यूज त्यांचा मेजरली होतो. त्याचं कारण असं आहे की रेसिंग कार्स किंवा बाईक्स असतील तिथं त्यांना कंटिन्युअसली हाय स्पीडवर ट्रॅकवरती चालायला लागतं, जिथं फ्रिक्शन जास्त होतं, त्यामुळं टायरचं टेम्परेचर जे आहे ते ऑटोमॅटिकली वाढतंच आहे, कारण फ्रिक्शन होती ऑब्वियस गोष्ट आहे. मग आता अशा केसमध्ये जर आपण नॉर्मल हवा वापरली, जसं टेम्परेचर कमी जास्त होईल तसं टायरचं प्रेशर पण फ्लक्च्युएट होत असतं. त्यामुळे ही जी नॉर्मल हवा आहे आपली, ती एरोप्लेन्समध्ये किंवा ज्या स्पोर्ट्स बाईक आहेत ज्या ट्रॅकवर चालतात आणि ज्या स्पोर्ट्स कार आहेत त्यांच्यामध्ये यूज होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी आपली नॉर्मल हवा आहे, तर नॉर्मल हवेमध्ये ऑक्सिजन असतं, मॉइश्चर असतं, त्यामुळं ऑक्सिडायझेशन होतं आणि गंजसुद्धा पकडण्याची शक्यता असते आपले जे व्हील्स आहेत त्यांना. पण ही जी नॉर्मल हवा आहे ती आपल्या ज्या नॉर्मल गाड्या आहेत त्यांना परफेक्ट तिथं आपण यूज करतोय, तर काही इश्यू होणार नाहीये. आणि एका महिन्यात जर तुम्ही गाडी उभी ठेवली तर 1 ते 2 PSI ने तुमच्या गाडीच्या टायरची हवा कमी होईल, जर तुमच्या गाडीचा टायर चांगला असेल तर. तर तुम्ही जर तुमच्या गाडीमध्ये नायट्रोजन भरणं प्रेफर करताय तर त्यात काही इश्यू नाहीये. पण इफेक्ट असा जास्त काय पडणार नाही किंवा जो मेजर इम्पॅक्ट म्हणतो आपण, तो तिथं काही होणार नाहीये.